नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. विधानसभेमध्ये कर्जमाफी संदर्भात काय अशी मागणी करण्यात आली आणि त्यावर काय हे उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीमध्ये ती 12 लाख शेतकऱ्यांची जी अट आहे ती निघणार का, या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि ऍक्च्युअल मध्ये कर्जमाफी केव्हापासून सुरू होऊ शकते ही सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर आपला आजचा जो मेन विषय आहे, 12 लाख आठ शेतकऱ्यांची काढून टाकून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे. चला तर काय आपण ही समधी माहिती आता समजून घेऊया. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली होती त्यांची आता कर्जमाफी योजनेचा लाभ देताना अडवणूक का, असा थेट सवाल ठाकरेच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षातील जर आपण बघितलं तर लोकांप्रमाणे त्या शेतकऱ्यांना वागणूक देऊ नका. जशी विरोधी पक्षातील आमदार किंवा खासदारांना वागणूक देतात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा वागणूक देऊ नका अशी सुद्धा मागणी ही त्यांनी केलेली आहे. ही कर्जमाफी आहे की कर्ज वसूल हेच कळत नाही असा आरोप त्यांनी सरकारवर केलेला आहे. 293 अन्वे मांडलेल्या प्रस्तावातील चर्चेवेळी ते बोलत होते. अशा शेतकऱ्यांना 50,000 50,000 देण्यासाठी 5,808 कोटीची तरतूद केलेली आहे. त्याचबद्दल शेतकऱ्यांनी बँकेत किती पैसे भरावे लागतील हे जाहीर करा असेही त्यांनी सूचित केलेले आहे. 2019च्या कर्जमाफीतील दीर्घकालीन मुदतीचे जे कर्ज होती त्यामध्ये 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 5,90,000 शेतकरी पात्र शेतकऱ्यांना 5,475 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने उद्योगपतींचे जर आपण बघितलं तर 16 लाख कोटी कर्जमाफी करायचे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी जर आपण बघितलं तर पैसे नाही असा सुद्धा आरोप कैलास पाटील यांनी केलेला आहे. 2014 नंतर कर्जमाफी केली का असाही सवाल त्यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2019 मध्ये त्यांनी 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. ज्या टाइमात आपल्याला माहिती उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तर त्यांनी डायरेक्ट 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. त्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी कर्ज उचललेले असेल आणि ते जर थकीत असेल तर अशा 12,71,000 शेतकऱ्यांना तुम्ही केवळ 50,000 रुपये लाभ देणार. समजा त्यावेळी 2 लाख रुपयाची कर्जमाफी झाली आणि जर पुन्हा 2 लाख रुपये कर्ज असेल आणि ते थकीत असेल तर त्या 2 लाखाचे 3 लाख झाले. 3 लाखातील 2.5 लाख भरल्यानंतर तुम्ही 50,000 देणार आहे. त्या शेतकऱ्याकडे 2.5 लाख असते तर त्याने कर्ज थकीत राहिले असते का असा सुद्धा सवाल त्यांनी विचारला. त्याने पैसे कुठून आणायचे असे सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेले आहेत. तुम्ही आताच्या कर्जमाफी योजनेत 12,71,000 शेतकऱ्यांची आट लावलेली आहे. शेतकऱ्यांसाठी राजकारण करू नये असे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असे म्हटले की जर त्या शेतकऱ्यांकडे पैसे असतील तर ते थकीत राहिले असते का, आणि जर ते थकीत राहिले नसते तर आता समजा त्या शेतकऱ्यांना त्या टायमाला 2 लाख कर्जही माफी झाली आणि त्याने जर पुन्हा 2 लाख काढले असेल तर आता 3 वर्षात 2 लाखाचे 3 लाख झाले असेल आणि त्याने 2.5 लाख भरायचे आणि नंतर तुम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार. जर त्या शेतकऱ्याकडे ते 2.5 लाख असते तर तो थकीत राहिला असता का असा सुद्धा सवाल त्यांनी विधान परिषद किंवा विधानमंडळामध्ये उपस्थित केलेला आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तुम्हाला काय वाटते, कैलास पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न बरोबर आहे किंवा नाही आहे? त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे या संबंधीचं तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा पद्धतीने पाहिजे, 2 लाखापर्यंत की पूर्ण सरसकट, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.